नमस्कार, शुभशांच्या पार बघू शकता मित्रांनो, हे पेठशिंग गावचे शंभू महादेव मंदिर आहे आणि 9 तारखेला पालखी सोहळा होता। त्यानिमित्ताने नंदी महाराजाला पाडव्यापासून 12 दिवस लोणी तूप लावून कांदा वगैरे मळतात। नंतर मग घागरमाळा, व्यवस्थित घागरमाळा गळ्यामधील जे काय आहे ते सजावट करतात पालखीच्या दिवशी, जेणेकरून हे शंभू महादेवाचं वाहन असते नंदी महाराज, आणि नंदी महाराज हे शंभू महादेवाचं वाहन आहे। आणि त्या दिवशी शंभू महादेवाचं 9 तारखेला रात्रभर पालखीची मिरवणूक होऊन येशीच्या बाहेर मारुतीरायाचं मंदिर आहे, त्या मंदिराला वेढा घालून येऊन पहाटे 4 ते 4:30ला विवाह सोहळा संपन्न झालेला आहे। आणि खास करून शंभू महादेव गाडीनं न जाता नंदी महाराजावर विराजमान होऊन पार्वती मातेच्या घरी गेले होते। आणि मग पार्वती माता आणि त्या घरी जाऊन मिरवणूक झाल्यावर मंदिरामध्ये विवाह सोहळा संपन्न झाला बघू शकता। आणि नंतर मग आम्ही जत्रेत फिरलो आणि मस्त आगाशी पाळणा, आमच्या गावातला जे की वाघमारे बंधू आहेत त्याचा आगाशी पाळणा आहे, त्याच्यात 50 रुपये पर माणसाला तिकीट होतं। 2 तिकीट काढून आम्ही पाळण्यात बसून वरून थोडं शूट केलं। गावामधील दृश्य दाखवत आहे बघा तुम्ही, यात्रेतलं पण लागलेली आहे पालं वगैरे, मंदिराची लाईटिंग ही खूप होता। इंधनवरला आहे ते आगाशी पाळणा, 50 रुपये एका माणसाला तिकीट आहे। बऱ्यापैकी स्पीडमध्ये नॉर्मल म्हणजे 40-50 स्पीडनं तिथे लगेच इंजिनच्या फिरवतात। बघू शकता छोट्या लेकरायला घोडेच, छोटी ट्रेन आहे गोल फिरणारी, जम्पिंग आहे लेकरासाठी, छोट्या छोट्या कारचं आहे फिरणारं, आईस गोळा वगैरे, बादाम शेक, पानपुरी, वडापाव, हॉटेल, तिथं सभा मंडप आहे तिथं बघा तुम्ही, भरपूर काही असं मी शूट केलं आहे। आणि जेणेकरून पालखी झाल्यावर दुसऱ्या दिवशी जागरण गोंधळाची पार्टी होती, जी कोमलताई पाटोळे नेडापूर करते।